त्या बिचारीने काय करावा हा, त्याविषयी आम्ही चहा करायला गेलतो. एवढा वाईट वाटला आम्हाला. तिचा 15 वर्षापूर्वी नवराच मिळालता. त्या तिथूसा 2 वर्षाचा पोर होता तर तिने वारवला. मेहनत केली, काबार कष्ट केले, त्या पोराला मोठा केला. आता त्या 10वीला का कितवीला, त्याला मिशीला काटा नाही तर त्याने त्या ऑनलाईन गेमिंगच्यात धंबर कर्ज केला ना, 7-8 लाख काहीतरी कर्ज केला. त्यात गुतला ना, त्याने फास घेतला ना. आता त्या बिचाऱ्या माऊलीने काय करावं. तिला वाटादा यो 4-5 लाख रुपये मागतो. तिने बिचाऱ्यानी होती तेवढी तिने जमीन ओपली ना, याला दिली. तिला वाटलं कुठेतरी याला कामाला लागायचा असेल. काय करावं, तिला काय आता आधार राहिला. पोर पण गेला ना, जमीन गेली. पण याला कळायला पाहिजे. या पोरांना म्हणा, बऱ्याच पोरांना तसंच सांगणं आहे. या ऑनलाईन ज्या गेमी आहेत ना, आता मी त्या काय गेमींचं नाव नाही घेत इथं, तुम्ही नका त्या फंदात पडू ना. ते तुम्हाला आम्हीच धावतो. तुम्हाला वाटतं बरं पैसे द्या, असं शॉर्टकटकांचा झालं का पैशावाला, ते आपल्याला फसवायलाच येतात. त्यांचा पोट भरता येतात. आपल्याला काय, आपण असं कर्ज बाजारी होतो ना, मरून जातो. मग तुमच्या मागून आपले कुटुंब आहे का नाही, त्याचा विचार करा ना. आता त्या पोराला कळायला नको. तुझ्या आईसने एवढं काबार कष्ट केलं, तुला वारवलं, तुम्ही कसा वागायला पाहिजे होता. तुम्ही अख्खा गेमिंगच्यात पैसे घालवलेस. त्या माऊलीला तुम्ही दाखवून पण नाही दिला. तिला समजलं नाही कुठं काय केलं तुम्ही. हा, तिला काय वाटलं असेल. आता तिच्या चेहऱ्यावर मुरच नाही ना, करील काय का. आता सगळं संपला ना. तुझ्या आशात ती जीवन जगत होती का तू मोठा झाले तिला आराम भेटेल. पण आता माऊली करील काय. जमीन जागा गेली, पोऱ्या गेला, काय करावं तिने. म्हणून आपण हे काही धंदे करतो ना, तर आपल्या घरच्यांचा विचार करा ना. काय 2 गोष्टी कोणाला सांगा का आपण काय करतो काय नाही. मग आपण गुत्तो ना, असा कोणाला समज नाही. मग लोक बोलतात त्यांनी काला फास घेतला ना, काला औषध खाल्ला नाही बरा. त्या सगळ्यांना एकच सांगणं आहे, मेहनत ना कष्ट केल्याशिवाय काही नाही. इथं असा डायरेक्ट पैशावाला व्हायला मार्गच नाही, तसा होणारच नाही कोणी. एकच कष्टाशिवाय पर्याय नाही. मग मी काला एवढा 25-30 डोबरा सकाळ संध्याकाळ जातो, रोज राहणार ना, संध्याकाळी घरी आणतो. मग ही मेहनत मी काला करतो, कारण केल्याशिवाय काहीच भेटणार नाही. असं आयता नाही, मार्गच नाही. बरं चलू का मी, मला याच सांगणार होता.